कल्याणमध्ये पुन्हा एकदा मराठी आणि परप्रांताचा वाद चव्हाट्यावरती आला आहे. कल्याणमध्ये मेट्रोच्या प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा पगार थांबवल्याने कुठेतरी तो पगार द्यावा यासाठी गेलेल्या कामगार सेनेच्या सरचिटणीस यांना अक्षरशः मुलांना कामावरती काढा अशा प्रकारचं वक्तव्य केले. नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी कामगार सेनेचे सरचिटणीस हरीश आपल्यासोबत आहेत. हरीशजी, काय सांगाल, काय नेमका आज प्रकार घडला? आज प्रकार असा घडला की MMRDचं कल्याण डोंबिवलीत मेट्रोचं काम जलद गतीने चालू आहे. तिथं बघितलं तर परप्रांतीय सर्व आहेत, त्याबद्दल आमचे काही मराठी सिक्युरिटी म्हणून ठेवलेले त्या मराठीच्या मुलांचा पगार 2 महिन्यापासून देत नाही. तर मला कामगारांनी बोलवलं, त्या कारणास्तव मी गेलो आणि सुपरवायझरला विचारलं की दादा यांचा पगार कधी देणार. तर ते बोलले की आमच्या वरिष्ठांची चर्चा करा, पगार आज पण येईल किंवा उद्या पण येईल. तर मी लावा फोन. त्यांनी हरियाणाला लावला, त्यांचे वरिष्ठ होते कोण, त्यांना मी विचारलं असता स्पीकर ऑन करून. सर्व कामगार माझ्या बाजूला होते. म्हणलं साहेब कब पगार इनका देगे, कधी देणार यांचा पगार. तर ते बोलले की आम्हाला गवार ही उंबारलेला मानपाड्याला त्यांची कंपनी आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की मराठी मुलं कामावून काढा तर आम्ही तुरंत पगार रिलीज करू. किती दिवसापासून हे त्रास देते? किती जण त्या ठिकाणी काम करतात? त्या ठिकाणी 90 जण इतर सर्व परप्रांतीय म्हणजे सर्व मिक्स आहे, मराठी इतर कास्ट आहे आणि ते 2 ते 3 महिन्यापासून काम करतात सिक्युरिटीमध्ये. काय सांगाल की एकीकडे आपण पाहिलं गेलं तर हिंदी सक्तीच्या विरोधात आता ठाकरे बंधू एकत्र होत आहेत आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी घडत आहेत. माझं सांगणं एकच असेल की ठाकरे बंधू एकत्र झाले, खूप काळाची गरज आहे. आणि ज्या पद्धतीने आज मी पाहतोय समाजकारण करताना की कुठं ना कुठं जातभेद होता, धर्मभेद होता, आज भाषाभेद बी झालेला आहे आणि भाषा आज वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. मग या प्रकारे महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी घडणं आणि अशा प्रकल्पामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर कुठेतरी मराठी माणसाला डावळलं जातं, याकडे कसं? आज मी त्या मेट्रोच्या जवळ हस्तक्षेप केला तर मला असं निदर्शनात आलं आहे की त्यांनी पाण्याच्या टँकरपासून JCB पोकलन सर्व गाड्या पण हे बाहेरच्या आणल्यात आणि टोटली वर्कर जे उच्च लेवलला काम करतात ते टोटल 99% वर्कर हे बाहेरचे. तुमची काय मागणी आहे? माझी मागणी एकच आहे की पहिली मागणी आमची भूमिपुत्रांना, जो महाराष्ट्रात जन्माला आला आहे त्याला जॉब पहिला, तो मराठी आहे आणि त्याला रोजगार पहिला, कारण आमची मुलं जाणार कुठं. या संदर्भात तुमच्याकडे काय पुरावे आहेत का आणि पुढे काय करणार आहे? या संदर्भात मी फेसबुक लाईव्ह केलं आहे आणि माझ्याकडे मी सध्या आता मानपाडा आणि ACP DCP आणि त्या गवारला पत्र देणार आहे. उद्या तर त्यांची सुट्टी आहे, सोमवारी पत्र देणार आहे. पहिलं पोलीस स्टेशनला देऊन याच्या उपोषण करणारे किंवा आंदोलन करणारे याची दिशा असणार आहे. तुमच्याकडे काय पुरावे आहेत? काय तुम्ही रेकॉर्डिंग केले, काय केलं, काय नेमकं कोणाबरोबर बोललेलं रेकॉर्ड? त्या सुपरवायझरनी फोन केला असता त्यांच्या हरियाणाला, त्यांच्या वरिष्ठांशी बोललेलो मी. त्यांच्या माझ्या मोबाईलमध्ये मी माझी रेकॉर्डिंग केली त्यांचं म्हणण्याचं आणि माझं म्हणण्याचं, कारण त्या टायमाला एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी मराठीचा वाद हा पुन्हा एकदा या कल्याण डोंबिवलीमध्ये पेटला असून या ठिकाणी जे प्रकल्प आहेत त्या ठिकाणी मराठी मुलांनाच कामावर ठेवावे अशी मागणी जी आहे ती जोर धरू लागली आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.